नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा जो व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट बघणार आहोत। महाराष्ट्रात पुन्हा एकदा राखेल वाटप सुरू करण्याचा निर्णय आता सरकारने घेतलेला आहे। पण काही वर्षापूर्वी LPG कनेक्शन वाढल्यामुळे राखेल आता जवळपास बंदच करण्यात आली होती। पण आता हायकोर्टाच्या आदेशानुसार गॅस कुटुंबात आता राखेल वाटप दिले जात आहेत। पण यामध्ये आपल्याला बघितलं असेल, आपण कनेक्शन म्हणजे आपल्याला गॅसचा तुटवडा महायुद्धामुळे आपल्याला थोडा जाणवत आहे। पण या ठिकाणी आता बरेच शहरी भागामध्ये किंवा खेडेगावात आपल्याला आता राखेल वाटप सुरू करण्यात येणार आहे। तर यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा GR आलेला आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तो बघणार आहोत। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। चला तर व्हिडिओमध्ये माहिती बघूया। केरोसिन वितरणाबाबत हा GR आपल्याला 25 मार्च 2026 यामध्ये आपल्याला प्राप्त झालेला आहे। यामध्ये गेल्या काही वर्षापूर्वी आपल्याला पंतप्रधान योजना असेल, इतर योजना, LPG गॅस असतील, त्या कनेक्शन आपल्याला सर्वांना मिळालेले असतील। पण यामध्ये आता एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर त्यामध्ये बघितलं असेल आपण, मध्ये आपण बघितलंय महाराष्ट्रामध्ये आपल्याला 37,44,00,000 लिटर राखेल आता एक मंजूर करण्यात आलेला आहे। या राखेलमध्ये आपल्याला बघितलं असेल प्रति कुटुंब आपल्याला किती मिळणार आहे। यामध्ये बघितलंय सर्वाधिक माहिती मुद्द्यानुसार आपण प्रत्येक कुटुंबाला रेशन कार्ड आता 3 लिटर राखेल मिळणार आहे। यामध्ये कोणाला मिळणार आहे, आता यामध्ये बघितलंय आपण AI म्हणजे AAYPH रेशन कार्ड धारक असेल, या धारकांना मिळणार आहे। शेतपत्रिका धारकांना एक संधी आहे। रेशन कार्ड नसल्यानंही मिळू शकते। स्थलांतरित मंजूर देखील आपल्याला यामध्ये आपल्याला पात्रता शेतकरी होऊ शकतात। वाटप कधी होणार आहे, मार्चपासून आपल्याला सुरू होऊ शकते आणि 45 दिवस यात पूर्ण वाटप आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत मिळणार आहे। तर सरकारी तेल कंपन्या असतील, डिस्ट्रीब्युटर असेल, वितरण या जिल्ह्याचा आपला निर्धार केलेल्या तेल कंपन्यांमध्ये केरोसिन टेम्पोमधून आता हे वाटप निश्चित करण्याचा एक पाऊल सरकारने उचललेला आहे। यामध्ये राखेल कोठे मिळणार आहे, यामध्ये आपल्याला रेशन कार्ड असेल त्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला ही केरोसिन परवानगी आपल्याला देण्यात आलेली आहे। वितरण कसे होईल, तेल कंपन्यांना आता एक काही पुरवठा जिल्ह्यात, तालुक्यात आणि शेवटी गावातील रेशन कार्ड दुकानात आपल्याला हे उपलब्ध राहणार आहे। आता राखेलची महत्त्वाची काय सूचना आहे, राखेलचा गैरवापर केल्याने कडक कारवाई होऊ शकते। पेट्रोल, डिझेल, भेसळ रोखण्यासाठी विशेष तपासणी केली जाणार आहे। त्यामध्ये बघितलंय राखेल दर काय असेल, तर सध्या निश्चित नाही, कुठलाही सरकारकडून निर्णय नाही। यामध्ये बघितलं असेल आपण, सरकारचा एक लवकरच आपल्याला स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहे आणि यामध्ये आपल्याला निर्णय हा LPG गॅस सुरळीत यामध्ये झाल्यामुळे पुन्हा एकदा LPG गॅस सुरळीत झाल्यानंतर आपल्याला पुन्हा राखेल हे बंद करण्यात पण येऊ शकते। मित्रांनो, हा एक व्हिडिओ आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती होती। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका। चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।